गौरी समोर अभिमन्यू सरांच्या अजून एका सत्याचा खुलासा। स्वतः अभिमन्यू सरांनी मॅडम आणि त्यांच्या नात्याबद्दल गौरीला सांगितलं। तू भेटेशी नव्याने मालिकेची कहाणी एका नवीन वळणावर येऊन उभी आहे। गौरी अभिमन्यू सरांचं लग्न झालंय आणि फायनली हे सत्य आता कॉलेजात कळलेलं आहे। त्यानंतर गौरीने निर्णय घेतलाय की ती आता कॉलेज सोडून जाणार आहे म्हणून, तर अभिमन्यू त्या कॉलेजातच राहतील। आणि अशातच जेव्हा गौरी घरी परतते तेव्हा अर्पिताला हे सगळं सत्य कळल्यानंतर अर्पिता तिला घराबाहेर काढते। तेव्हा मॅडम त्यांना थांबवताना दिसतात। अर्पिताचा राग अनावर होतो तर अर्पिता मॅडम आणि गौरी दोघींना म्हणते की तुम्ही दोघी या घरातून चालत्या व्हा म्हणून, कारण तुमच्यामुळे माझ्या दादाला खूप त्रास होतोय। तेवढ्या तिथे अभिमन्यू सरांची एंट्री होते आणि अभिमन्यू सर अर्पिताला थांबवतात आणि गौरी आणि मॅडम दोघींनाही कुठेही जाऊ देत नाहीत। अर्पिता त्याला समजावत असते तेव्हा अर्पिताला ते म्हणतात की यापुढे काही बोलायची गरज नाही, इथून निघून जा म्हणून। अर्पिता निघून जाते। मॅडम खूप जास्त दुखावलेले असतात आणि त्यामुळे गौरी सुद्धा दुखावली जाते। तेव्हा अभिमन्यू सरांना गौरी म्हणते की आता जे काही झालंय त्याचा असर मॅडमवर होईल, तुम्ही आईंना समजवायला हवं, मला या सगळ्यात गिल्टी वाटतंय। त्यावर अभिमन्यू सर म्हणतात की मॅडम माझ्या काही आई नाहीत आणि त्यांनी हे मोठं सत्य गौरी समोर कबूल केलंय। ते म्हणतात की मॅडम माझ्या आई नाहीत। आता गौरी सरांना विचारते की मग तुमचं नातं काय आणि कसं, तर सध्या बघणं फार महत्त्वाचं असणार आहे। अभिमन्यू सरांचं आता एकूणच सत्य गौरी समोर येणार का, मॅडम आणि त्यांचं खरं नातं गौरीला कळणार का, की तन्वी ही मॅडमची मुलगी होती ते, आणि अभिमन्यू सरांची लव्ह स्टोरी मधली ती हिरोईन, बघणं फार महत्त्वाचं असणार आहे। सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय। तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।